भिवंडी तालुका शिवसेना वल शाखा के शिलेदार व पंचक्रोशी के एक तरुण तरफदार युवा उद्योजक तथा प्रसिद्ध समाज सेवक सम्मानीय श्री रविंद्र रामचंद्र भामरे ने अपनी शादी की सालगिरह के शुभ अवसर पर महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के बनाए गए अति सुंदर मंदिर मरारेपाड़ा स्थित शक्ति पीठ को और भी अति सुंदर होने के उद्देश्य से शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजू भाऊ चौधरी को मान्यवरों के उपस्थिति में 1,11,000 रुपए का चेक दिया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इसके पहले भी शिवसेना वल शाखा के शिलेदार व युवा उद्योजक तथा प्रसिद्ध समाज सेवक सम्मानीय श्री रविंद्र रामचंद्र भामरे के भाई शिवसेना वल शाखा प्रमुख सम्मानीय श्री अनंत भामरे ने भी महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के बनाए गए अति सुंदर मंदिर मरारेपाड़ा स्थित शक्ति पीठ को 1,00,000 रुपए का चेक दिया गया था। इस अवसर पर शिवसेना उप तालुका प्रमुख श्री चक्रधारी जी पाटिल, शाखा प्रमुख वल श्री अनंत जी भामरे, ज्येष्ठ शिव सैनिक ज्ञानदेव भोईर, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, उदय पाटिल, पत्रकार राजेंद्र पाटिल, भिवंडी तालुका सचिव व उप सरपंच वल श्री सचिन पाटिल, शिवसेना वल शाखा के शिलेदार श्री रविंद्र भामरे व उनके परिवारों के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक उपस्थित थे। भारत माता की जय। हिंदू जय बड़े
खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रातील हे पहिलेच मंदिर आहे आणि ह्या मंदिराला त्या संपूर्ण महाराष्ट्राने आज इथे भेट देत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की अतिशय चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या मंदिरावर लोक येत आहेत, शिवभक्त येत आहेत. महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या शिवमंदिराला भेट देण्याकरता अनेक शिवभक्त या ठिकाणी येत आहेत. परदेशातून सुद्धा आज या मंदिराच्या ठिकाणी लोक येऊन गेलेले आहेत. तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपण केलेल्या शिवकार्याचं, आपण केलेल्या ह्या शिव विचारांचं आज महाराष्ट्राने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये ह्या मंदिराची उंची अजून सुद्धा वाढणार आहे. एकंदरीत आमच्या ज्या शिवक्रांती प्रतिष्ठानने जे मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं आज कुठेतरी हीच झाल्यासारखं वाटतं. कारण येणाऱ्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचे विचार कसे कळावे यासाठी या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण तटबंदीमध्ये आपण इतिहास साकारलेला आहे आणि आता तो इतिहास बघण्याकरता इथे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्वच लोक येत आहेत. आपल्या सर्व सहकुटुंबासहित आज या ठिकाणी अनेक शिवभक्त आज शिव मंदिराला भेट देण्याकरता येतात. खरोखर खूप आनंद होत आहे. हा म्हणजे आम्ही मंदिर नुसतं उभारलं नाही तर या मंदिराच्या ठिकाणी आल्यावर त्यांना खरोखर वाटतं की आपण एखाद्या गड किल्ल्यावर आल्यासारखं वाटतं. कारण या मंदिराची रचना बघितली तर आपण पूर्णपणे गड किल्ल्यांचीच आहे आणि शिवाजी महाराजांचं मंदिर असल्या कारणाने तिथे गड किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं आणि आज हे सर्व बघून ज्यावेळेस शिवभक्त इथे येतात आणि ते आपले मन मोकळं करतात, भावना त्यांच्या व्यक्त करतात, त्यावेळेस ते खरोखर म्हणजे काही शिवभक्त तर इथे येऊन अक्षरशः रडलेले आहेत. त्यांना हे असं वातावरण बघून शिवाजी महाराजांचं मंदिर अशा प्रकारे बनलेलं आहे, त्यांना खूप आनंद होत आहेत आणि त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात. तेव्हा आम्हाला सुद्धा खूप म्हणजे आमच्या सुद्धा अंगावर शहरं येतात की अशा प्रकारचे मंदिर एकंदरीत बनलेलं आहे. आणि आज संध्याकाळच्या टायमाला जर आपण आलो तर ह्या ठिकाणी आपल्याला जी विद्युत रोषणाई दिसते बघितली तर खरोखर वाटतं की एक कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण आम्ही या शिव मंदिरामध्ये निर्माण केलेलं आहे. मंदिरासाठी 1,11,000 रुपयाची देणगी असा धनादेश शिवक्रांती प्रतिष्ठान भारतामध्ये पहिला भारतामध्ये प्रताप पुरंदर गौ ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमः पार्वती पते हर 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 हर. उपस्थित इथं सर्व शिवभक्तांना जय शिवराय. आज या ठिकाणी या पवित्र ठिकाणी उपस्थित राहून मला 2 शब्द इथं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. आजचा दिवस सुद्धा खास आहे. आज आमचे मित्रबंधू श्री रवींद्रदादा भुमरे यांचं लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या मंदिराला म्हणजे देणगी किंवा मदत नाही बोलणार मी, आज 1,11,111 रुपयाची सेवा दिलेली आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री अनंतदादा भामरे यांनी सुद्धा मंदिरासाठी 1,00,000 रुपयाची सेवा दिली. त्याचंच अनुकरण आज त्यांचे बंधू करतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपले वाढदिवस कशा प्रकारे साजरे करायचे याचं उत्तम उदाहरण रवींद्रदादा भामरे यांनी आज घालून दिलेलं आहे. खरोखर या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा संचारते. मला आजही तो दिवस आठवतो की ज्या वेळेला या मंदिराचं कार्य चालू होतं, लचिते महाराज इथे होते, आपले सर्वांना ते मार्गदर्शन करत होते आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला फक्त हा ढाचा इथं तयार होत होता
मनामध्ये एक असा विचार आला की राजूभाऊने शिवधनुष्य उचललंय, पण हे कसं पूर्णतत्वास नेणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, आई जगदंबेचा आशीर्वाद राजूभाऊच्या पाठीशी आहे आणि त्यांनी हे सत्कार्य त्यांच्या हातून करून घेतलं. राजूभाऊ, खरोखर आपण खूप नशीबवान आहात. हे पुण्य फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये मिळतं जे आपल्याला मिळालं. मी त्याही वेळेला बोललेलो होतो, आजही ते एक शब्द बोलेल की जसं आपण गाणगापूरला जाताना आपल्याला गुरुचरित्र ठेवले जातात, तिथं त्याचं वाचन केलं जातं. म्हणजे कोणी कितीही वाचन करेल, आपण बघतो गुरुचरित्राला किती महत्व आहे. तसंच माझ्या राजाच्या इथं दरबारात मंदिरात शिवचरित्र आपण ठेवा, म्हणजे येणारा जो पर्यटक आहे किमान त्यांनी एक पान तरी त्याच्यातलं वाचलं तरी त्याला भरपूर त्याच्यातून मिळेल. आज हे आपल्या मंदिरासाठी आपण बघतो महाराष्ट्रातून शिवभक्त येतात. पर्यटक नाही बोलणार, कारण हे पर्यटन स्थळ नाही, कारण इथे आमची भक्ती आणि आस्थेचा विषय आहे. म्हणून एक शक्तिपीठ जे आहे, मी असं नेहमी बोलतो की ज्योतिर्लिंग हे 12 आहेत असे बोलतात, पण मी 14 आहेत असं बोलतो. 12 ज्योतिर्लिंग तर आहेत, पण 13वं ज्योतिर्लिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी रूपाने रायगडावर आहे आणि तुळापूरला फडणवीस संभाजीराजांच्या समाधीच्या रूपाने ते 14वं ज्योतिर्लिंग. कारण माझा राजा नसता तर आज देवाचा कळस राहिला नसता किंवा ज्योतिर्लिंग सुद्धा राहिले नसते. म्हणून मी नेहमी बोलत असतो की ज्योतिर्लिंग हे 14 आहे. आज ज्यांच्या माध्यमातून आलं, खरं तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी इथं यायचं होतं, पण एक त्यांची दुःखद घटना घडली. आई वारल्यानंतर तरी सुद्धा त्यांनी आजचा दिवस निवडला की ह्या दिवशी माझ्या हातून पुण्य कर्म घडव. आणि नक्कीच एक पुण्याचं कार्य आहे जे राजूभाऊंनी एवढं मोठं कार्य केलं, त्यांना एक हातभार म्हणून आपण जी सेवा दिली त्याची नक्कीच इथं नोंद राहील. आजच्या दिवशी मी आपल्या दोघांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आपला संसार इतकी वर्ष गुण्या गोविंदाने सुखाने चाललेला आहे, ह्यापुढे सुद्धा तसाच चालू राहावा अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो.